Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy, nursing coaching powered by nursing experts. नर्सिंग जगतातील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकताय. बघा, मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो की 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे आणि बंपर भरभरून वॅकन्सीज येत आहे. महानगरपालिका आहे, डीएमईआर आहे, डीएचएस आहे आणि त्यासोबतच एक नवीन वॅकन्सी आलेली आहे बाळांनो, EMRS. आता तुम्ही म्हणाल सर EMRS म्हणजे काय? तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल रिक्रुटमेंट बाळांनो. आणि हे जी एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती जी आहे त्याच्यामध्ये तब्बल 7200 पदांची भरती आहे बाळांनो. आणि या 7200 पदांच्या भरतीमध्ये बाळांनो आता स्टाफ नर्स पदाचे किती पोस्ट आहेत, काय सॅलरी असणार आहे, काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, कसं तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कधीपर्यंत ऍप्लिकेशन डेट आहे, कशा प्रकारे किती सॅलरी असेल, काय प्रोसेस असेल, हे आपण सर्व आज बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आपण बघूया की किती वॅकन्सी, किती पोस्ट आहे, एलिजिबिलिटी कोण कोण अप्लाय करू शकतात, एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आणि ओव्हरऑल प्रोसेस जी तुमची फॉर्म फिलअपची आहे ती कशी असणार आहे बाळांनो. चला आता आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया. जब एक नन्ही चिट्ठी दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं अखरता है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी अधिकारी बनायचंय, सरकारी कर्मचारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवल्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. पण तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग पाहिजे, ती तळमळ पाहिजे आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये ती कन्सिस्टन्सी पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आई वडिलांना म्हणायचंय, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पूरे करके मैं दिखलाऊंगा. येस विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या त्या आई वडिलांसाठी आपल्याला कष्ट करायचंय. तर बघा रे बाळांनो, कुठली वॅकन्सी आहे, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच काय रे बाळांनो, EMRS. त्यालाच आपण मराठीत काय म्हणणार, एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती. आणि याच्यामध्ये बाळांनो किती पोस्ट असणार आहे स्टाफ नर्स पदाच्या, जवळपास 550 पोस्ट ह्या स्टाफ नर्स पदासाठी असणार आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रिब्युनल स्टुडंट ह्याच्या अंडर ही जी भरती आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये आपण बघूया आता किती पोस्ट असणार आहे आणि कुठे कुठे हे तुम्ही पहिल्यांदा नाव ऐकत असणार आहे की EMRS काय आहे, त्याचे कुठे नेमकं जॉब असतं. तर बघा बाळांनो की EMRS जे आहे त्याचे महाराष्ट्रामध्ये याच्या व्यतिरिक्त पण अजून इन्स्टिट्यूशन्स आहे. तर जवळपास बघा काय आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पालघर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, ठाणे आहे, परत नाशिकला तिसरं सेंटर आहे, धुळे आहे, नांदेड आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, परत नाशिक आहे. नाशिकमध्ये मग त्यांनी परत दिलंय की डिस्ट्रिक्ट वाईज कुठे आहे, नंदुरबार, यवतमाळ, पालघर, नाशिक. नाशिकमध्ये जवळपास सुरगाण्याला आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये दिंडोरीला आहे, त्याच्यानंतर इगतपुरीला आहे, त्याच्यानंतर मेन नाशिकमध्ये पण आहे आणि त्यासोबत इगतपुरी. म्हणजे अशा ऑल ओव्हर महाराष्ट्र काय असणार आहे, या रिक्रुटमेंट असणार आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतामध्ये पण जे पण एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स असतील तिथे काय असणार आहे बाळांनो, की रिक्रुटमेंट असणार आहे. या रिक्रुटमेंटमध्ये बरं, याच्या आधी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो की आपली एक स्पेशल बॅच चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुमचं अपकमिंग जे DMER आहे त्या DMER विषयी पूर्ण जे आहे टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल सिलेबस घेतला जाईल. आणि सक्सेस करिअर अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे जिच्यामध्ये तुम्हाला स्पेशल DMER बॅच
ही स्पेशली DMERच्या PYQs आणि पॅटर्न नुसार डिझाईन केली आहे. फक्त रेकॉर्डेड लेक्चर नाहीये, तर लाईव्ह लेक्चर आहे, PYQ सेशन्स आहे, नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे आणि 10,000चा कोर्स विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 2,500 रुपयामध्ये आहे. ऑफर लिमिटेड टाइमासाठी आहे आणि ह्याच बॅचचा तुम्हाला ही जी रिक्रुटमेंट आहे तिच्यात पण मदत होणार आहे. पुढे मी सांगतो तुम्हाला कशा प्रकारे. बघा आता किती पोस्ट आहे बाळांनो, तर फिमेल स्टाफ नर्स पदाच्या जवळपास 550 पोस्ट आहे आणि ही अजून एक दुःखद न्यूज आहे सर्व मेल नर्सेस साठी की याच्यामध्ये फक्त फिमेल कॅन्डिडेट काय करू शकताय, अप्लाय करू शकताय. त्यांनी पोस्ट मध्ये क्लिअरली मेन्शन केलंय की फिमेल स्टाफ नर्स रिक्रुटमेंट. ओके, तर ही जी फिमेल स्टाफ नर्स रिक्रुटमेंट आहे याच्यामध्ये 550 टोटल पोस्ट आहे. ओपन साठी 224 आहे. ईडब्ल्यूएस आता ही सेंट्रलची पोस्ट असल्यामुळे ईडब्ल्यूएस वाले अप्लाय करू शकता. ईडब्ल्यूएस साठी 55 आहेत. ओबीसी साठी 148 पोस्ट आहे. एससी साठी 82, एसटी साठी 41 आणि व्हीजे व्हीआय बाकीच्या पोस्ट साठी बाकी पोस्ट आहे. अशा टोटल 550 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यात आपण बघूया की तुमच्या स्टाफ नर्स साठी पे स्केल किती असणार आहे, सॅलरी काय असणार आहे स्टाफ नर्सची. तर स्टाफ नर्सची सॅलरी असणार आहे दॅट इज लेवल 5. काय किती असणार आहे, लेवल 5 म्हणजेच 29,200 ते 92,300 ही सॅलरी असणार आहे. 29,200 ते 92,300 सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असणार आहे बाळांनो. आणि याच्यामध्ये हा जो पे स्केल आहे हा रिवाइज नाहीये आणि रिवाइज झाल्यानंतर अजून बंपर त्याच्यात सॅलरी मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. आता आपण बघूया की कधीपासून फॉर्म फिलअप स्टार्ट झालंय. तर नोटिफिकेशन आउट झालंय, फॉर्म फिलअप साठी प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म फिलअप करता येणार आहे. तर तुमची एंड डेट असणार आहे 23 ऑक्टोबर 2025 ला रात्री 12 वाजेपर्यंत. 12 म्हणजे 11:59 तुम्हाला काय करता येणार आहे रे, फॉर्म भरता येणार आहे. कधी, तर 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरण्यासाठी फीज किती असणार आहे, फीज किती असणार आहे, तर फीज मी तुम्हाला सांगतो. जे नॉन टेक्निकल स्टाफच्या पोस्ट आहे त्यांना जर एससी एसटी असेल किंवा डिसॅबिलिटी असेल त्यांना फीज असणार आहे 500 रुपये. कोणासाठी, एससी एसटी किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी. पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी 500 रुपये फीज असणार आहे. आणि दुसरं बाकीचे जे आहेत त्यांच्यासाठी फीज असणार आहे 1,500 रुपये. म्हणजे पण बाकीच्या प्रवर्गाचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी फीज किती असेल रे, तर 1,500 रुपये फीज असणार आहे. एससी एसटी आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी साठी असणार आहे 500 रुपये आणि बाकीच्या कॅन्डिडेट साठी फीज असणार आहे 1,500 रुपये. आता आपण बघूया की नेमकं एक्झाम कशी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही 2 स्टेज मध्ये होणार आहे. 2 स्टेज मध्ये होणार आहे. आता हा पहिल्यांदाच तुम्ही असा पॅटर्न बघत असणार आहे. याच्यात असणार आहे प्रिलिम्स आणि दुसरी असणार आहे मेन्स. मग आता तुम्ही म्हणाल सर प्रिलिम्स कशी असणार आहे, मेन्स कशी असणार आहे, आणि ही पहिली एक्झाम आहे की जी आता कशी असणार आहे रे बाळांनो, एमसीक्यू प्लस डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे ही एक्झाम. एमसीक्यू प्लस डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे याच्यात एमसीक्यू पण असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पण असणार आहे. सोबत तुमची जी प्रिलिम्स असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यूज असणार आहे. प्रिलिम्स तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमची कुठली एक्झाम्स असणार आहे, मेन्स असणार आहे. मग आता बघा प्रिलिम मध्ये तुमचे किती प्रश्न असतील, 100 प्रश्न असतील. किती मार्कांसाठी असतील, 100 मार्कांसाठी असतील. याच्यात सर्वात पहिलं असणार आहे जनरल अवेअरनेस. त्याचे 10 प्रश्न 10 मार्कांसाठी. जनरल अवेअरनेस म्हणजे काय, जनरल अवेअरनेस म्हणजे तुम्हाला सध्याचे राष्ट्रपती कोण आहे, जनरल अवेअरनेस मध्ये तुमचे सर्व करंट अफेअर्स आले, जनरल नॉलेज आलं, जीएसचा थोडा पार्ट आला. हा सर्व कशात कव्हर होणार आहे, तर जनरल अवेअरनेस ज्याचे की 10 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी. रिझनिंग अबिलिटी तुमचा जो रिझनिंग सब्जेक्ट आहे त्या रिझनिंग साठी किती असणार आहे, 15 प्रश्न असणार आहे 15 मार्कांसाठी. नॉलेज ऑफ आयसीटी. आयसीटी म्हणजे तुम्ही विचाराल आयसीटी म्हणजे काय रे बाळांनो, इन्फॉर्मेशन ऑफ कॉम्प्युटर
अँड टेक्नॉलॉजी म्हणजे खास इन्फॉर्मेशन ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी ह्या विषयासाठी, या सब्जेक्टसाठी तुम्हाला 15 प्रश्न असतील. 15 मार्कांसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड तुमचं मॅथ आहे, मॅथ मध्ये परत जॉमेट्री आहे, अल्जेब्रा आहे, सर्व जे तुमचं मॅथ आहे ते 30 क्वेश्चन्स असतील 30 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लँग्वेज जी असणार आहे त्याच्यात तुम्हाला 3 लँग्वेज असणार आहे. पहिली लँग्वेज असेल इंग्लिश, दुसरी लँग्वेज असेल हिंदी आणि त्याच्यानंतर असणार आहे तुमची रिजनल लँग्वेज म्हणजे तिसरी लँग्वेज असेल आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी. मग बघा लँग्वेज कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये इंग्लिश असणार आहे, जनरल हिंदी असणार आहे आणि त्यासोबत रिजनल लँग्वेज. मग रिजनल लँग्वेज कुठल्या आहेत? आसामीज आहे, बेंगाली आहे, बोडो आहे, डोगरी आहे, इंग्लिश आहे, गारो आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, कन्नडा आहे, कश्मीरी आहे, खासी आहे, मल्याळम आहे, मणिपुरी आहे, मराठी आहे, मिझोरम आहे, नेपाली आहे, ओडिसी ओडिया आहे, संस्थाली आहे, तेलुगू आहे. आणि जर तुम्हाला दुसरी कुठली भाषा येत असेल ती भाषा पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी म्हणजे इंग्लिशचे 10 प्रश्न, हिंदीचे 10 प्रश्न आणि मराठीचे 10 प्रश्न असे टोटल 30 मार्क असतील. 30 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी म्हणजे टोटल तुम्हाला 100 प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो. किती मार्कासाठी? 100 मार्क्ससाठी. आणि हे क्वालिफाईंग असणार आहे. काय असणार आहे ही एक्झाम? ही प्रिलिम्स असणार आहे, ही क्वालिफाईंग असणार आहे. आणि ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही कुठे जाल? मेन्स कडे जाल. मग मेन्स मध्ये कसा पॅटर्न आहे? तर मेन्स मध्ये बाळांनो पुन्हा त्यांनी शफलिंग केलेले आहे, पुन्हा चेंजेस केलेले आहे. जे पण विद्यार्थी मेन्स मध्ये जातील 1:10 कॅन्डिडेट्स घेतले जाणार आहे. म्हणजे समजा 550 पोस्ट आहे, 550 गुणिले 10 म्हणजे बाळांनो 550 गुणिले 10 त्याच्या 10 पट विद्यार्थी म्हणजे एक जण इंटरव्ह्यूला बोलवला, एक पोस्ट असेल तर त्याच्यात 10 पट विद्यार्थी काय असणार आहे तिथे एक्झाम द्यायला येणार आहे. मग ते म्हणजे मेन्स एक्झाम साठी 10 पट कॅन्डिडेट बोलवणार आहे. त्यासोबतच बाळांनो मग आता बघूया की सब्जेक्ट स्पेसिफिक सिलेबस काय असणार आहे. जो सिलेबस असेल तो तुमच्या nest.tribal.gov ही काय असणार आहे? ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. कुठली असणार आहे रे? nest.tribal.gov.in. इथेच तुम्ही काय करू शकता? एक्झामचा फॉर्म पण भरू शकताय आणि सिलेबस पण या वेबसाईटवरच अपडेट होणार आहे. आणि ह्या एक्झाम मध्ये किती एमसीक्यू असतील? तर तुमचे 40 एमसीक्यू असणार आहे. किती असणार आहे? 40 एमसीक्यू असणार आहे. आणि त्यासोबत 40 एमसीक्यू 40 मार्कांसाठी आणि पुढचे 15 डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असणार आहे. 15 डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न म्हणजे त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर द्यावा लागणार आहे. 15 गुणिले 4 म्हणजे 60 मार्कांसाठी तुम्हाला 15 प्रश्न असतील. अशा प्रकारे टोटल तुम्हाला 55 प्रश्न असतील 100 मार्कांसाठी. आला का लक्षात? पहिले 40 प्रश्न एक एक मार्कासाठी म्हणजे किती झाले? 40 मार्क झाले. त्याच्यानंतर पुढचे 15 प्रश्न हे कसे असतील? डिस्क्रिप्टिव्ह वर्णन करावं लागेल, तुम्हाला लिहावं लागेल. हे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न 15 प्रश्न 4 मार्कांसाठी म्हणजे किती झाले? 60 मार्क. म्हणजे टोटल किती? 100 मार्क असतील. किती प्रश्न असतील? 55 प्रश्न असतील. आणि टाइम किती असेल रे? टाइम किती असेल? तर तुम्हाला जवळपास हे जे डिस्क्रिप्टिव्ह हे असतील त्याच्यासाठी जो टाइम असणार आहे तो 3 तासाचा टाइम असणार आहे. प्रिलिमसाठी तुम्हाला प्रिलिमसाठी 2 तास असेल आणि मेन्स साठी तुम्हाला किती असणार आहे? तर 3 तास वेळ असणार आहे. याच्यानंतर आपण बघूया की एज लिमिट काय असणार आहे. तुम्ही म्हणाल एज लिमिट काय असणार आहे सर? तर एज लिमिट असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी 35 इयर्स, ओबीसी कॅटेगरीसाठी 38 इयर्स, एससी एसटी साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे 40 इयर्स. आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांनी मेन्शन केलंय बघा. एससी एसटी साठी 5 वर्षाचं आहे रिलॅक्सेशन, ओबीसी साठी 3 वर्षाचं आहे. आणि कॅन्डिडेट विथ 3 इयर्स कंटिन्युअस सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये वर्क करत असेल त्याला पण 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्यासोबत पर्सन विथ डिसॅबिलिटी जो ओपन कॅटेगरीचा असेल
तर त्याला 45 आहे, जो ओबीसीचा असेल तर त्याला 48 आहे आणि जर एससी एसटीचा असेल तर त्याला 50 वर्ष आहे. तुम्हाला ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर केली जाईल विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला सांगायचं काही राहतंय का सांगायचं काही? येस, सगळ्या गोष्टी आपण चेकआउट करून घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे तुमची ही जी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, भरती असणार आहे. आणि ह्या सर्व टॉपिक्स जसं की मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, मॅथ आहे, रिझनिंग आहे, जीएस आहे, जनरल अवेअरनेस आहे, हे सर्व आपलं टार्गेट बॅच मध्ये कव्हर होतंय. आणि ही 10,000ची बॅच सध्या ऑफर मध्ये फक्त 2500 रुपयाला आहे. जर तुम्हाला जर क्लासेस परचेस करायचे असतील तर तुम्ही परचेस करू शकताय. क्लासेस लावा किंवा नका लावू, मात्र अभ्यास जोरदार करा, कारण की पुन्हा हे 2025 वर्ष येणे नाही. या 25 वर्षामध्ये डीएचएस येणार आहे, लवकरच डीएमईआर ची रिक्रुटमेंट येणार आहे. डीएचएसच्या जवळपास 2000 प्लस पोस्ट आहे, डीएमईआरच्या जवळपास 5000 पोस्ट आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थी मित्रांनो 3000 प्लस पोस्ट महाराष्ट्रात आहे. त्यासोबतच आता ही जी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची रिक्रुटमेंट आहे, याच्या 550 प्लस पोस्ट आहे. त्यासोबत नॉर्सेट आहे, म्हणजे जवळपास महाराष्ट्रातच 12,000 प्लस वॅकन्सी आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही बघाल तर जवळपास 25,000च्या वर ज्या नर्सिंगसाठी वॅकन्सीज आहे. आणि आपल्याला 25,000 पोस्ट हव्या आहे का? नाही, आपल्याला एक पोस्ट हवी आहे. आणि कुणासाठी मेहनत करायची आहे? आपल्या आयुष्यभराच्या जे आपण कष्ट केले त्या कष्टाचं चीज करण्यासाठी, तुमच्या त्या आई वडिलांना एक आनंदाचा क्षण देण्यासाठी. म्हणून मी सांगतो, आईला म्हणायचंय, ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पुरे करके मैं दिखलाऊंगा. येस विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी आपल्याला मिळवायचंय, त्यांच्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशनला लागा. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनायचं, नर्सिंग अधिकारी बनायचं. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.